नमस्ते, मी स्नेहल करपणकर. ESP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे विश्वशांती सरोवर येथे ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने एकता व विश्वासाच्या माध्यमातून स्वर्णिम महाराष्ट्राची निर्मिती या विषयावरील राज्यस्तरीय अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या अभियानाच्या माध्यमातून समाजात एकता, विश्वास, नैतिक मूल्य आणि आध्यात्मिकतेचा प्रसार करून महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सामाजिक सलोखा, स्त्री सक्षमीकरण आणि युवकांच्या सकारात्मक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. आध्यात्मिक मूल्यांवर आधारित विकास हीच खरी प्रगती असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ब्रह्मकुमारी संस्थेचे अप्पर महासचिव राजयोगी डॉक्टर BK मृत्युंजय, युवा विभागाच्या प्रमुख राजयोगिनी BK चंद्रिका तसेच नागपूर उपकेंद्राच्या प्रभारी राजयोगिनी BK रजनी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाज परिवर्तनासाठी आध्यात्मिक शक्ती आणि सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने राज्यभर विविध जनजागृती उपक्रम, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानामुळे महाराष्ट्रात सामाजिक एकात्मता अधिक दृढ होऊन स्वर्णिम महाराष्ट्र साकारण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा ESP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.